नमस्कार. आपला विषय चालला आहे की भूलोकापासून आपण जिथे आहोत आत्ता पृथ्वीवर या जगात, दृश्य जगात, या भूलोकापासून ते परमपदापर्यंत, भगवंतापर्यंत जाण्याचे जे लोक आहेत, भू भुवा स्वाहा किंवा वेगळ्या पद्धतीने आपण शिवलोकात, विष्णुलोकात असं म्हटलं, आणि त्यातला जो ब्रह्मलोकात म्हणजे ब्रह्मलोकांपर्यंत असा विषय आपण मागच्या वेळेस पाहिला की ब्रह्मलोकापर्यंत आपल्या पुण्याईच्या द्वारा आपण जे काही या भूलोकावरती नरदेह घेऊन आलो आहोत, काही कर्म करतो आहोत, त्या कर्मांच्या सहाय्यानं आपल्याला या कुठल्या तरी लोकांमध्ये जायला मिळेल आणि ब्रह्मलोकापर्यंत किंवा त्या सत्यलोकापर्यंत सुद्धा गेलो तरी देखील पुण्याचा अंश संपला की भूलोकावर परत यावं लागेल असं आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. म्हणजे याचा अर्थ हे येणं जाणं चालूच राहणार आहे. मग येणं जाणं चालू कुठे बंद होईल तर परमपदी, त्या ब्रह्मलोकाच्याही पलीकडे असणारं जे परमपद ईश्वराचं आहे तिथे आपल्याला गेलं की परत यायला नको असा भाग आपण मागच्या वेळेला पाहिला होता. आणि हे भगवंतानी यापूर्वी पण आपल्याला वेगळ्या पद्धतीने एकदा सांगितलेलं आहे की हे जे काही कठीण आहे, असं काही नाही की बा मी तर काही चांगलंच वागते आयुष्यभरात, मी काही असं कोणाला फसवलं नाही, कोणाशी काही वाईट वागले नाही असं आपल्याला वाटेल, आणि कळत नकळत आपण काय काय गोष्टी केलेल्या आहेत त्याची जी काही वरती नोंद आहे त्याप्रमाणे हे कुठेतरी आपल्याला या ब्रह्मलोकापर्यंत जावं लागेल. तिथला जो काही आपला पुण्याचा अंश आहे तो संपला की परत यावं लागेल. पण जर का खरोखरच आपला पुण्याचा तिथे नोंद चांगली झाली असली तर आपल्याला त्या ब्रह्मलोकापलीकडे असणाऱ्या भगवंतापर्यंत म्हणजे त्या परमपदापर्यंत जाता येईल असं आपण पाहिलं. आणि हा विचार मी म्हटलं असं की यापूर्वी भगवंतांनी आपल्याला सांगितलं की असं करणारी माणसं नसतात असं नाही आहे काही, पण मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित याता ती सिद्ध आहे, याता ते प्रयत्न करणार आहे. हजारांमध्ये एखादा ह्याचा प्रयत्न करणार असतो, परमपदी जाणारा हजारात एखादा असतो, पण जाणारा पण नाही. पुढे लगेच भगवंतांनी सांगितलं यतता विसिद्धानाम, म्हणजे हे प्रयत्न करणारे जे असतात त्याच्या आधी हजारात एखादा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सुद्धा एखाद्याला सिद्धी प्राप्त होते, एखाद्यालाच ते परमपद प्राप्त होतं. त्यामुळे तसं ते सगळं अवघडच आहे. पण तरी देखील भगवंत अर्जुनाला एवढा विषय समजावून सांगताय तर त्यातलं आपल्याला काय समजतं ते आपण पण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हीच गोष्ट आपल्याला समर्थांनी दासबोधामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं. त्यांनी असं म्हटलं की सलोकता, सरूपता, समीपता हे लोक मिळतात. सलोकता म्हणजे त्या शिवलोकामध्ये जाणं, विष्णुलोकामध्ये जाणं असं जाता येतं, अगदी समीप भगवंताच्या जवळ जाता येतं. सरूप भगवंताचं रूप घेता येतं, अशा सगळ्या गोष्टी होतात. पण सायुज्यता जी मुक्ती आहे ते म्हणजे परमपद आहे की तिथे अनन्य आता दुसरं नाहीच असं जे अद्वैत साधलेलं असेल त्याच वेळेला फक्त परमपद मिळतं. असं दासबोधाच्या आधारे पण आपल्याला ह्या परमपदाचं मोठेपण कळलेलं आहे. आता या ब्रह्मलोकापर्यंत जाऊन पुन्हा येणं जाणं होतं आहे, तर या ब्रह्माच्या जगताची नेमकी काय कल्पना आहे ही आपल्याला भगवंत या 17व्या श्लोकामध्ये सांगणार आहे. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हे सगळं थोडं आपल्या कल्पनेपेक्षा म्हणजे आपण ज्या जगात वावरतोय त्याच्यापेक्षा फार काही वेगळं आहे, त्यावेळी ते फक्त आपण समजूनच घेणार आहोत. भगवंत असं म्हणतो सहस्रयुगपर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदुः रात्रिमयुग सहस्रांताम तेहो रात्रविदो जनाः. भगवंतांनी आपल्याला एक हिशोब करून दाखवलाय. ते म्हणतात की हे जे ब्रह्मलोक आहे, ब्रह्मणा यद अहहा, या ब्रह्मलोकाचा ब्रह्मदेवाचा अहहा म्हणजे दिवस, तो एक दिवस कसा आहे तर सहस्रयुगपर्यंतम, आपण ज्याला युग म्हणतो, आपल्याला फक्त युगे 28 विटेवर उभा यातलं युग कळतं. युगो युगों से यही हमारी बनी हुई परिपाठी है असं गीतामध्ये म्हटलेलं युग आपल्याला कळतं. युगायुगात असा पुरुष झाला नाही असं युग शब्द आपल्याला कळतो. इथे त्यांनी म्हटलं की ब्रह्मदेवाचा तो एक दिवस आहे ना सहस्रयुगपर्यंत, तर ही जी सगळी युग आहेत या 1000 युग फेऱ्या त्या युगांच्या. आता आपण तो हिशोब लावूया. 4 युग आहेत, त्या 4 युगांच्या 1000 फेऱ्या आणि रात्रिमयुग सहस्रांत पुन्हा तेवढंच सगळं रात्री, पण जेवढा दिवस आहे 4 युगांच्या 1000 फेऱ्या, तेवढ्या 4 युगांच्या 1000 फेऱ्या दिवसासाठी आणि रात्रीसाठी असं
जनाहा जे लोक म्हणजे खरं तर संत योगी सत्पुरुष महात्मे आपण असं म्हणूया की अनेक अनेक वर्षोदिवर्ष तपश्चर्या करणारे असे जे सगळे आहेत ते विदुह जाणतात. हे जे काही कालाचं हिशोब आहे हा ते जाणतात. आणि हिशोब कळला तर मग त्याच्या पलीकडे जाण्यासाठीचे प्रयत्न वगैरे सगळं होईल. आता हा हिशोबच समजून घेण्यासाठी आपल्याला कठीण पडणार आहे. तर हे जे काळाचं तत्व जाणणारी मंडळी आहेत हे अहोरात्र विरहा, त्याला अहोरात्र म्हटलं आहे की ब्रह्मदेवाचा दिवस रात्राची ही जी काही कालावधी आहे हा कालावधी जे जाणतात ते सगळे विदोहजना असे जाणणारी मंडळी आहेत. बरं, आता बघूया आपण ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि ब्रह्मदेवाची एक रात्र म्हणजे काय आहे. दासबोधामध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये या युगांचा परिचय आपल्याला 6व्या दशकातल्या 6व्या समासात समर्थांनी करून दिला आहे. त्याचा थोडा आधार घेऊन आपण करू म्हणजे मग आपल्याला सोपं जाईल. दासबोधात त्यांनी असं म्हटलं की कृतायुग जे आहे ते 17,28,000 वर्षांचं आहे. 17,28,000 वर्षांचं कृतयुग आहे. त्याच्यापेक्षा 4,32,000 कमी असं त्रेतायुग म्हणजे 12,96,000 आहे. त्याच्यापेक्षा 4,32,000 कमी असं 8,64,000 द्वापार युग आहे आणि 4,32,000 कलियुग आहे. अशी सगळी वर्षांची आकडेवारी. आता या सगळ्यांची जर आपण चारी युग मिळून वर्ष पाहिली तर 43,20,000 वर्ष असं या चारी युगांचा कालावधी होतो. समर्थांनी स्पष्ट म्हटलं आहे ऐसी चतुर्युगे सहस्र तो ब्रह्माचा एक दिवस. या ब्रह्मलोकाचा एक दिवस म्हणजे ह्या 43,20,000 वर्षांच्या 1,000 फेऱ्या म्हणजे आत्ता जो हिशोब आपण केला त्या 43,20,000 गुणिले 1,000 म्हणजे साधारणपणानं किती आता 432 कोटी अशी वर्ष जेव्हा होतील तेव्हा ब्रह्माचा दिवस होईल. तेवढीच कोटी वर्ष पुन्हा होतील तेव्हा त्याची रात्र होईल. म्हणजे 864 कोटी वर्ष हा त्या ब्रह्माचा कालावधी आहे. सगळं आपल्या बुद्धिमत्तेच्या म्हणजे हिशोबाच्या कल्पनेपेक्षा सगळं बाहेर. पुन्हा असं आहे की आपण तो जर एका दिवसाशी विचार केला तर त्याला पुन्हा 365 गुणायला पाहिजे कारण आपला 365 दिवसांचं एक वर्ष असतं. त्यामुळे खरंच ब्रह्माचा एक दिवस असा जर हिशोब मांडायचा झाला तर 864 कोटीला 365 गुणायला हवं. तेव्हा कुठे आपलं त्याचा एक दिवस आणि आपला एक दिवस म्हणजे काय आपला 12 तास दिवस 12 तास रात्र इतपतच आपल्याला कळू शकतं. नवीन पिढीशी बोलताना आपण जरा वेगळ्या पद्धतीने बोलतो की अरे तुझा दिवस सुरू झाला का कारण त्यांचा दिवसच सुरू होतो रात्री उशिरा. असो मुद्दा काय तर आपला हिशोब 12-12 तासांचा इतपत आपल्याला कळतो. किंवा अगदी थोडंसं आपण आपल्या कल्पनेला आणखीन पुढे केलं तर आपण म्हणतो की 100 वर्ष म्हणजे जरा भारीच आहे पण तरी 100 वर्षापर्यंतचा हिशोब एखाद्या आयुष्याचा लावायचा झाला तर आपण लावतो की एखाद्या मैत्रिणीची आपण आठवण काढावी आणि तिचाच नेमका फोन यावा किंवा तीच नेमकी भेटावी की आपण लगेच तिला म्हणतो अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आणि म्हणजे हे सुद्धा खरं म्हटलं तर भारीच पडतं पण तरी एवढी जाण आपल्याला शतायुषी हो 100 वर्ष आयुष्य लाभू दे अशा पद्धतीनं या 100 वर्षांचा हिशोब आपल्याला कळतो. थोडं आणखीन आपण या कल्पनेला आपल्या आणखीन थोडं रुंद करायचं ठरवलं आणि असं नाही हे एवढ्या 864 कोटी गुणिले 365 राहू दे पण निदान आपण म्हणतो की चांगदेवाला 700 वर्षांचं आयुष्य लाभलं. मग आपल्या शतायुष्याच्या तुलनेत 700 वर्ष म्हणजे आपल्याला भयंकर वाटतात. किंवा ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला आता 750 वर्ष झाली मग तेही आपल्याला भारी वाटतं. मग मधल्या काळामध्ये आपल्याला नाथाना काय दृष्टांत झाला आणि मग ती समाधीच्या तिथे मुळी लागत होती मग ते पुन्हा समाधीचं कसं केलं गेलं वगैरे वगैरे. तर अशा गोष्टी थोड्याशा आपण काही पुराव्याने काही कल्पनेने काही आपल्यापर्यंत निरनिराळ्या मार्गाने जे विषय येतात लिखित स्वरूपात येतात कोणी सांगितलेल्या स्वरूपात येतात त्यावर आपण अंदाज करू शकतो. पण ही एवढीच कल्पना आपल्याला करता येऊ शकते. हे सगळं जे काही ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीचे हिशोब आहेत ते मात्र फार आहे. तर आता याचा समजून कसं घ्यायचं तर हे जे सगळा कालावधी असतो ना तो आपल्या म्हटलं तर थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणतात ना तसा आहे. तो आपण सिद्धांत मानतो आणि आपल्याला अनुभव पण असतो की आपल्याला एखादा दिवस आपला इतका पटकन जातो आणि एखादा दिवस आपल्याला कंटाळा येतो.
संपता संपत नाही, घड्याळ सरकतच नाही असं वाटतं. खरं घड्याळाचं काम जे की ते ते करत असतं, त्याच्यामध्ये काही बदल नसतो, पण आपल्याला मात्र असं वाटतं. आणि जसं असतं ना, हिंदी सिनेमातला पटकन आपल्याला उदाहरण सांगितलं तर कळेल, की एखाद्या बागेमध्ये तरुण किंवा तरुणी आपल्या प्रियकराची किंवा प्रेयसीची वाट बघते आहे आणि सारखी घड्याळाकडे बघते आहे. कारण तो जो की एक एक मिनिट उशीर होतोय त्याला किंवा तिला यायला, तो तिला युगासारखा वाटतोय. आणि मग जेव्हा केव्हा तो किंवा ती येते आणि मग काय तासोन तास त्यांच्या गप्पा होतात, ते मात्र त्यांना अगदी 2 क्षणात ते ती वेळ संपली असं वाटतं. अभी अभी तो आई हो वगैरे वगैरे. तर हे जसं आहे ना, की ते 2 तास क्षणासारखे आणि तो क्षण 2 तासासारखा. तशी ही आपण ह्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीनी समजून घ्यायची गोष्ट आहे. ही आकडेवारी जरी खूप मोठी असली तरी आपल्याला याच भूलोकावरून डायरेक्ट म्हणजे ही सगळी स्टेशनं घ्यायची आवश्यकता नाही. भू, भुवा, स्वाहा वगैरे वगैरे तर एकदम ब्रह्माच्या पलीकडे जाता येऊ शकेल, अशा प्रकारचा विचार आपल्याला भगवंताला खरं म्हणजे अर्जुनाला आणि तुम्हाला समजावून सांगायचं आहे, की ही काही सगळी स्टेशनं, मग त्या प्रत्येक स्टेशनातून गाडी परत भूलोकावर असं काही म्हणण्याचं कारण नाही आहे. ज्याला शक्य आहे त्याला सगळी स्टेशनं पार करून डायरेक्ट पण परमपदी जाता येऊ शकेल. आता असं आहे की ही गोष्ट आपण त्या सिद्धांताप्रमाणे तपासून घेऊया, की हे जे काही निरनिराळ्या अनुभवाने किंवा ज्या ज्या मंडळींनी ह्या श्लोकावरती निरूपण केलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा हे उदाहरणं देऊन त्याचं सहाय्य घेऊन आपण हा मुद्दा पटवून घेणार. जसा आपला नेहमीचा अनुभव असतो, की आपण एखादं नाटक पाहिलं, सिनेमा पाहिला, की 3 तास आपण त्या दुसऱ्याच्या जीवनाच्या सुखदुःखाशी इतके रमून गेलेलो असतो, की ते 3 तास आपल्याला असं वाटतच नाही, की खरोखर अरे त्या त्या कथेशी किंवा त्या त्या एकंदर वातावरणाशी आपण खूप जुळलेले असतो. त्या 3 तास कुठेच पटकन संपतात. पण तेच जर आपण एखाद्या मैत्रिणीला म्हटलं, की "अगं, घंटाईच्या देवळात गीता म्हणायला ये." बापरे! अगं 2.5 तास लागतात ना. आता हे 3 तास नाटक, सिनेमा आणि 2.5 तास गीता, हा हिशोब कसा लावायचा? हा त्याच्या आवडीचा हिशोब आहे. ते 3 तास काहीच वाटत नाही. आता खरं म्हणजे हे उदाहरण तुमच्या माझ्यासाठी खरं म्हणजे नाही आहे. आपण सगळ्याजणी एकादशीला अगदी मनापासून 18 अध्याय गीता म्हणतो आणि ते खरंच 2.5 तास इतके पटकन संपतात. पुन्हा पुढल्या एकादशीची आपण सगळे वाट बघत असतो. आणि खरंच जर घरी कोणी कौतुकाने एखादा सिनेमा आणला ना आणि तो 3 तास नाही आपल्याला सलग एवढा बघवत, असा पण आपला अनुभव आहे. त्यामुळे आपण काही ही उदाहरणं आपल्याला लावायला हवे तशातला भाग नाही. मुद्दा काय, तर हे जे काही काळ आणि अवकाश, टाईम आणि स्पेस याचा विचार केला तर हे आपल्याला आता जे मगाचे आकडे होते ना ब्रह्मलोकाचे, ते थोडेसे आपल्याला हलके वाटायला लागतील. आत्ता नुकतंच मी टाइम्स ऑफ इंडियाच्या एका ह्याच्यावरती गिरनार पर्वतावर जे स्वामी नियमित जातात त्यांची मुलाखत ऐकत होते. त्याच्यात ते सांगत होते, की हिमालयात काय किंवा गिरनारसारख्या पर्वतावर काय इतक्या गुहा आहेत आणि त्या गुहेमध्ये एवढे साधना करणारे ऋषी म्हणजे की त्यांच्या वयाचा अंदाजच नाही आपण करू शकत. ते त्या सगळ्या अशा हवेमध्ये थंड हवेमध्ये कसे राहतात, त्यांना अन्नपाणी कोंडलीत असेल, नेमकं काय, काहीच आपल्याला सांगता येत नाही. पण असे आजही आपल्याला असे अनुभव लोकं सांगतात. तर हे जे सगळं आहे ना, ह्या कालावधीचा जो म्हणजे जे ऋषींनी हे सगळं जाणलं आहे. आता हा कालावधी काही त्या अशा गुहेत राहणाऱ्या ऋषींना काय समजा 500-600 वर्ष किंवा आता म्हटलं तर चांगले 700 वर्ष. तसं ते 700 वर्ष त्यांना काहीच भारी वाटत नसेल. आज आम्हाला 70-75 वर्ष म्हणजे अरे वाह! आपण हवेवेसे आहोत तर जावं वगैरे वगैरे विधानं आपण करायला लागतो. असा हा जो काळ आहे तो भिन्न अनुभवांमधलं हे अंतर आहे असं त्याचं आपल्याला मापन करावं लागतं. नाहीतर कालावधी तोच. पण त्याचं अनुभवांचं जे अंतर आहे ना ते अंतर मोजावं लागतं. आणि तो अनुभव आपल्याला येतो. व्यवहारात तर आपल्याला रोजच नित्याने आपण ह्या गोष्टीचा अनुभव घेतो, की खरोखरच एकटं घरात असतो तर घड्याळ पुढे सरकत नाही. पण कल्पना करा, की आपला नातू पावसाळ्याचे दिवस आहेत, कामावर गेलेला आहे. गाड्या बंद आहेत, टीव्हीवरती बातम्यामध्ये सांगतायत सगळीकडे पाणी साठलेलं आहे. आणि मग मात्र आपल्याला तो येईपर्यंतचा जो काही कालावधी आहे
तो असा काही आपला जातो की ते एक एक मिनिट आपल्याला तासासारखं वाटायला लागतं. पण तोच एखाद वेळेस आपण रविवारावर सगळी मंडळी आपली घरात आहे, छानपैकी गप्पा-टप्पा चाललेल्या आहेत, खानपान सगळं चाललेलं आहे, हास्य विनोद चाललेले आहेत. तर तो रविवार किती पटकन संपला असं पण होतं. हे जे अनुभव आहेत, हे अनुभव आपण लक्षात घ्यायचे आणि मग त्या ब्रह्मलोकाच्या त्या आकड्यांशी तुलना करायची. म्हणून म्हटलं की हे सगळं अनुभवाचा विषय आहे. एखाद्याचं 100 वर्षाचं आयुष्य आनंदात गेलेलं आणि एखाद्याचं 25-30 वर्षाचं आयुष्यसुद्धा कष्टात गेलेलं, अशी उदाहरणं आपल्याला दिसतात. त्यामुळे व्यक्ती-व्यक्तींमधलं, त्या व्यक्तीच्या अनुभवामधलं, त्या व्यक्तीच्या परिस्थितीवरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ब्रह्माची कालगणना ही अशा पद्धतीने परिस्थितीवरती अवलंबून आहे. ते गणित तसं मांडलं गेलेलं आहे. आता हे ज्यांना कळलं आहे त्यांना त्यांनी अहोरात्र विदः, त्या ब्रह्मदेवाचा दिवस रात्र ह्याचा हिशोब कळला तर त्या काळाचं तत्व जाणणारे असं म्हटलं आहे. आता हा जो ब्रह्मदेवाचा कोटी कोटी वर्षाचा कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये काय काय घडतं ते भगवंत आपल्याला सांगणार आहे. आता आपल्याला कोटी कोटी वर्षांच्या कालाचं भय वाटायचं कारण नाही. आपल्याला आता कळलं की ती जी काही संख्या आहे त्या संख्या कुणाला 1 मिनिट आणि कुणाला 2 तास, कोणाला 1 मिनिट युगासारखं आणि कुणाला युगसुद्धा मिनिटासारखं, हा हिशोब आपल्याला आता कळलेला आहे. त्यामुळे आपण त्या आकड्यांमध्ये न शिरता नेमकं त्या ब्रह्मलोकामध्ये गेल्यावर काय काय घडतं हे आपल्याला भगवंत सांगणार आहे. आणि त्याच्यात असं पण त्यांनी म्हटलं की हे जिथे ज्याला कळलेलं आहे त्याला भाग्यवान म्हटलेलं आहे बरं का. म्हणजे एवढा मोठा ब्रह्माचा दिवस आणि रात्र जिथे आहे तिथे भाग्यवान पुरुष आहेत. आणि त्या काळात म्हणजे ते जे त्याला आपण अमर झाले असं म्हणतो. ब्रह्मलोकामध्ये जे आहेत ते भाग्यवान आहेत, ते अमर आहेत असं म्हणतो. किंवा ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीला जे पाहतात ते स्वर्ग लोकामध्ये चिरंजीव आहेत असं म्हणतो. आता या म्हणजे भाग्यवान पुरुष आहेत किंवा चिरंजीव आहेत किंवा ज्यांचा आपण उल्लेख नेहमी करतो, अश्वत्थामा, बलिर्या, हनुमंश, विभीषणा, कृप, परशुराम, अशा सप्ते ते चिरंजीवना. तर हे चिरंजीव आहेत म्हणजे काय आहेत तर ते तिथे आहेत. ब्रह्मलोकामधला कालावधी हे करतात आणि त्यामुळे त्यांचं दर्शन नर्मदा परिक्रमावासियांना होतं वगैरे वगैरे असे लोक सांगतात. त्यामुळे अशा पद्धतीने आपण काळाचा हिशोब समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. या काळातच तत्व जाणणारा, ह्याला शब्द कल्प वापरलाय, हा कल्प जाणणारा असा होईल. आता पुढल्या 2 श्लोकांमध्ये भगवंत आपल्याला या कालावधीमध्ये काय काय घडतं सांगितलंय. आता कालावधीचा अंदाज आपल्याला आला. आता जे आपण ऐकणार आहोत आणि समजून घेणार आहोत ना, ते आणखीन सोपं वाटेल आपल्याला की प्रत्येक गोष्ट त्या कालावधीमध्ये एकदा अव्यक्त स्वरूपात, एकदा व्यक्त स्वरूपात, पुन्हा अव्यक्त स्वरूपात, पुन्हा व्यक्त स्वरूपात अशी असते. कसं आपण समजून घ्या. अव्यक्तात् व्यक्तय सर्वा प्रभवन्त्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैव व्यक्त संज्ञके. लगेच पुढला श्लोक पण आहे. भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवन्त्य हरागमे. आपण अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करू. अहरागमे म्हटलंय. हा म्हणजे दिवस. आपण म्हटलं की हा जो ब्रह्मदेवाचा दिवस आहे त्याच्या आगम म्हणजे सुरुवातीला सकाळी म्हणूया. ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होण्याच्या सकाळी सर्वाहा, सगळे संपूर्ण काय असतात, अव्यक्तात व्यक्तया. अव्यक्तातून म्हणजे ब्रह्मदेवापासून अव्यक्त, आता तो व्यक्त करणार. संपूर्ण चराचर किंवा भूतसमूह प्रभवंती म्हणजे उत्पन्न होतात. अव्यक्तातून व्यक्त होतात. ब्रह्मदेवाच्या ह्या लोकांमधून सगळा संपूर्ण चराचर हा भूतसमूह आधी अव्यक्त असतो, तो व्यक्त होतो. किंवा रात्र्यागमे, मग ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या वेळी अव्यक्त संज्ञके, अव्यक्त असणारे सगळे त्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरामध्ये सर्व भूत मार्ग प्रलियंते म्हणजे लीन होतात. सकाळ झाली की येतात, रात्र झाली की लीन होतात. अर्जुना 19व्या श्लोकात म्हटलंय, पार्थ अर्जुना स एवायम भूतग्राम. भूतग्राम, ग्राम म्हणजे गाव. हे सगळे भूत प्राणी मात्र तुम्ही आम्ही सगळे जे काही आहेत ते गाव, तो समुदाय, तो हा स एवायम, तो सगळा समुदाय भूतवा भूतवा पुन्हा पुन्हा वारंवार उत्पन्न होतो आणि प्रकृतीला वश होतो. दिवसा प्रकृतीला वश होतो म्हणजे व्यक्त होतो. रात्र्यागमे प्रलियते, आणि रात्रीच्या प्रवेशकाळी म्हणजे संध्याकाळी म्हणूया लीन होतो. दिवसाच्या प्रवेशकाळी उत्पन्न होतो, रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला तो लीन होतो. हे असं चक्र
चालू असतं. आता याचा विचार आपल्याला करायचा आहे की हा ब्रह्मदेवाचा जो दिवस 432 कोटींचा वगैरे आपण बघितला, तेवढीच त्याची रात्र पाहिली. आपण काय करूया, आपण आपल्या 12 तासांच्या दिवसाचा आणि 12 तासांच्या रात्रीचा विचार करू. हे सगळं आपण मोठ्या प्रमाणात तिथे लावायचं, कारण त्यांनीच आपल्याला म्हटलं की भूलोकात ते व्यक्त होतं, रात्रीच्या वेळी ते परत लीन होतं. तर आपलं पण तसंच आहे की आपण दिवसभर काम केलेलं असतं. समजा काय आपले दिवसभराची कामं झाली की झोपायला जाण्यापूर्वी, रात्री झोपण्यासाठी जेव्हा आपण करतो, तर आपण आपल्या 12 तासांचा विचार करून ठरवूया. तर झोपायच्या वेळेला आपण आपलं मन जिथे कुठे भरकटत असतं, काय दिवसभर आपण काय केलेलं असेल, काय आपले विचार असतील, असं जे की मन कुठे 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 गेलेलं असतं, त्या मनाला आपण सांगतो की चला आता शरीर थकलेलं आहे, तर आपण आता झोपायचं आहे, रात्र झाली आहे, 11 वाजले आहेत, सकाळी आपल्याला उठायचं आहे. काय जे की आपण मनाला आपल्या सांगतो त्या सगळ्या गोष्टी सांगायचा आणि मग असा विचार करता आपण झोपी जातो. आता झालं आपण अव्यक्तात गेलो. दिवसभर व्यक्तात होतो, आता झोपलोय म्हणजे अव्यक्तात गेलो. आता हे जे काही अव्यक्तात जाणं आहे म्हणजे झोपेत आहोत, हे त्यावेळेला आपलं मन आनंदमय कोशात जातं. म्हणजे त्या ठिकाणी आपली आपली जी काही जीवसृष्टी आहे ती आपण विसरलेली असतो. आपण कोण आहोत, उद्या आपल्याला काय करायचं आहे, स्त्री पुरुष श्रीमंत गरीब, जे काही सगळं दिवसभराच्या आपल्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या आपण झोपेमध्ये काहीच नसतो. आई आहोत, आजी आहोत, काय नात आहोत वगैरे वगैरे, ज्याकडे आपले काही काहीच नसतो. आपण झोपलो की आपण काहीच नसतो. पण हे सगळं फक्त 5-6 तास अव्यक्तात. जाग आली, उठलो की पुन्हा सगळं आपल्याला आठवतं. स्वतःविषयीचं सगळं ज्ञान पुन्हा जे अव्यक्तात होतं ते पुन्हा सगळं आपल्याला, ते की नष्ट झालेलं नसतं, फक्त ते अव्यक्तात असं. तेव्हा आपलं पूर्णपणाने झोपेत आपण विसरतो. जाग आली की पुन्हा ते सगळं व्यक्त होतं. पुन्हा या आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण कामाला लागतो. अगदी असंच ह्या ब्रह्मलोकाचं पण आहे. त्याचा दिवस जरा मोठा आहे, एवढ्याच हे आपल्याला त्याची कल्पना करता येत नाही एवढंच. पण त्याचाही दिवस संपतो, रात्र होते, सगळं व्यक्त जग आहे ते अव्यक्तात जातो. सारी सृष्टी ब्रह्मदेवामध्ये त्या म्हटलं त्यांनी लीन होते, अव्यक्त होते. पुन्हा त्या ब्रह्माचा दिवस सुरू होतो, पुन्हा ती सृष्टी व्यक्त होते, म्हणजे मूळ स्वरूपाला येते. हे सगळं पुन्हा 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 होत असतं, कारण आपण तो अनुभव घेतो. रोज रात्री आपण अव्यक्तात जातो, पुन्हा रोज आपण व्यक्तामध्ये येतो. हे व्यक्त अव्यक्त व्यक्त हा रोजचा आपला अनुभव आहे. आता याचा अर्थ असा आहे की भगवंताची जी शक्ती आहे ती शक्ती असते, ती काही जात नाही, पण ती अव्यक्त असते. त्याला त्यांनी प्रलयावस्था नाव दिलं किंवा भगवंताची शक्ती जेव्हा व्यक्त होते तेव्हा हे दृश्य जग किंवा त्याला निर्मिती असं म्हटलं, काही म्हणा. पण व्यक्त होतं, पुन्हा अव्यक्त, पुन्हा व्यक्त, ही शक्तीची अभिव्यक्ती आहे, शक्ती दाखवण्याची आहेच. झोपेत की सगळ्याचा आपण विसरलेलो असतो, पण ती शक्ती आपली अव्यक्तात असते. नाश कशाचाच झालेला नसतो. दिवसभर आपण सगळं काम करतो, छानपैकी व्यक्त असतो, अनेक गोष्टी ठरवल्याप्रमाणे केलेल्या असतात, छानपैकी शांतपणे झोपतो, तो आनंदाचा झोपेचा अनुभव घेतो, पुन्हा व्यक्त होतो, जागे होतो म्हणजे व्यक्त होतो, आणि मग पुन्हा पुन्हा तेच तेच तसेच. म्हणजे झोपलो असलो समजा तरी सूक्ष्म रूपामध्ये ती शक्ती काम करत असतेच. कोण काय करायचं आहे, म्हणजे समजा आपण व्यक्त झालो की लगेच सुरू होतो ना की आपण कोण आहोत, किती वाजता कामावर जायचं आहे, डबा काय करायचा आहे, कुठली भाजी करायची, चहा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होतात. आता हे जे काही व्यक्त जगत आहे ह्यालाच त्यांनी भूतग्राम शब्द वापरलाय. जिथे प्राणी मात्र राहतात ते गाव. आपण सगळेजण जिथे राहतो, सगळे जीव जंतू प्राणी भूत म्हणजे मनुष्य प्राणी वगैरे वगैरे सगळे, हे दुसरं जे काही म्हणजे आता आपण सुद्धा ह्या पंचमहाभूत सुद्धा, त्या पंचमहाभूतातलं सगळं घेऊन आपण बनलेलो आहोत. त्यामुळे सगळी छोटी छोटी भूतं, जीव जंतू प्राणी पशु माणसं, हे सगळं जे काही आहे ते भूतग्राम म्हणजे हे जग. या जगात प्राणीमात्र निर्माण होतात, जातात, पुन्हा निर्माण होतात. ह्याला तरी भूतवा पुन्हा पुन्हा वारंवार ही गोष्ट होते. आता ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो. विचार असा केला की निर्माण करण्यासाठी जे पूर्वी अस्तित्वातच नव्हतं ते बनवतं का?
आपण एखादी गोष्ट समजा कुंभाराचं उदाहरण देत आहेत किंवा आपण झाडाचं उदाहरण घेऊ. आपल्याला समजा आंब्याचं कलम लावायचं, आंबे यायला हवे असतील तर आंब्याचीच कोय आपल्याला जमिनीमध्ये लावावी लागेल. ते जे काही रोप येईल त्याचा छानपैकी निगा राखावी लागेल आणि मग त्याला आंबेच येतील, त्याला चिकू नाही येणार. चिकू हवे असेल तर चिकूची बी लावावी लागेल. जे काही आपल्याला निर्माण करायचं आहे तेच आपल्याला लावायला हवं. मलाठे काकांनी आपल्याला कुंभाराचं उदाहरण दिलं आहे. त्यांनी असं म्हटलं की जर का कुंभार त्या मातीतून मातीचा घडा बनवतो, पण कुंभार त्या मातीतून मातीचाच घडा बनवतो, भाकरी नाही बनवणार, लाडू नाही करणार. जे आहे त्याच्यातूनच निर्मिती करायची आहे. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो, पण जे पूर्वी अस्तित्वात नव्हतंच ते कसं बनणार? मातीतून जे काही बनवणं शक्य तेच होणार, दुसरं नाही होणार. त्यामुळे मातीची भांडी बनवायची, मग होईल असं की त्याच्यातून निर्माण झालेल्या गोष्टीला नाव येईल, रूप येईल, हे बरोबर आहे. परंतु ते नाम रूप त्या मातीमध्ये अव्यक्तात आहे. त्याला विशिष्ट आकार मिळाला की त्याला नाव मिळालं, रूप मिळालं, त्याचं काय उपयोजन आहे ते आपल्याला कळलं. पण अव्यक्तामध्ये काहीतरी त्याची शक्ती आहे, त्याचं व्यक्त रूप झालेलं आहे. म्हणजे निर्मिती याचा अर्थ जे अव्यक्तामध्ये, जे सूक्ष्मामध्ये होतच ते व्यक्त करणं. म्हणजे आता म्हटलं तसं की जे हवं आहे तेच बी लावायला हवं ना, त्याचं जे बी लावलेलं आहे तेच आपल्याला मिळणार आहे. किंवा आपण असं म्हणूया की कवी एखादी कल्पना करतो आणि मग त्याला शब्दरूप देतो, तेव्हा कविता निर्माण होते. पण म्हणजे मुळात काहीतरी जे अव्यक्तात आहे, त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार आहेत, त्या विचारांना शब्दरूप देतो आणि त्याची कविता तयार होते. मुळात काहीतरी असावं लागतं. ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली आहे, पण पूर्वी काहीतरी अस्तित्वात आहे, तेच नावरूपाला आलेलं आहे. हा विचार आपल्याला या ब्रह्मदेवाची सकाळ आणि ते व्यक्त होणं आणि ब्रह्मदेवाची रात्र व ते अव्यक्त होणं म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं आहे. आता ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो म्हणजे नवीन निर्माण काही करत नाही असं पाहिलं. जे अव्यक्त रूपात होतं तेच तो व्यक्त करतो. हे जे काही विश्व आहे ते कधी कधी व्यक्त कधी अव्यक्त असं असतं. म्हणजे प्रलय अवस्थेमध्ये ते अव्यक्त, पुन्हा ते व्यक्त. जीवांच्या उत्पत्तीमध्ये ही थोडी सुसंगती चांगली आपल्या लक्षात येते. जसं कुत्र्यांना कुत्रंच पिल्लं कुत्रीच असतात, किंवा मांजरांना मांजर किंवा माणसाला माणसाने जन्म माणूस देतो. ही सुसंगती दिसते. म्हणजे मुळात आहे आणि त्याची निर्मिती, तर काहीतरी असलं पाहिजे ना. तर आपल्याला ही ह्या भूतमात्रांमध्ये ही सुसंगती आपल्याला दिसते. आता आपण हाच विचार थोडासा पशु पक्षी प्राणी वस्तू माती ह्या सगळ्यांचे उदाहरण म्हणून घेतली. आपल्याला असं पाहायचं आहे की जेव्हा आपण चांगले विचार करतो, चांगल्या विचारांना जन्म मिळतो. आपण कुविचार केले, कुविचारांना जन्म मिळतो. वाईट विचार म्हणजे का पॉझिटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे असं वारंवार आपण म्हणतो, त्याचं कारण आहे की आपण भले व्यवहारात वागताना आपल्याला खूपच सावधानतेनं वागावं लागतं. म्हणून आपण जरा वेगळ्या पद्धती विचार करतो की किती काळजी घेतली पाहिजे, तर यातलं टोकाचं काय होऊ शकेल त्याच्यापेक्षा असं म्हणतो. पण तरीसुद्धा इथे आपल्याला कळेल की आपल्याला जे मुळात आहे त्याच्यातूनच जर निर्मिती होणार आहे, तर मुळात चांगलं असू दे. मग चांगलेच विचार असतील तर चांगल्या विचारांना जन्म मिळेल असा विचार करायचा आणि मग त्या विचारांची घडण आपल्या जीवनाचा मार्ग ठरवते. मुळात परमपदाला जायचं आहे. त्या परमपदाला जाण्यासाठी या नरदेहाचा उपयोग करून घ्यायचा आहे. नरदेहाचा उपयोग करायचा असेल तर सद्विचारांनी आपलं जीवन घडवलं पाहिजे. आणि हा जीवनाचा मार्ग घडवण्यासाठी, ही विचारांची जडणघडण करण्यासाठी आपण ह्या अव्यक्तातून व्यक्ताकडे येताना काय करायला पाहिजे, तर सतत सातत्याने सद्विचार आपल्या मनात कसे येतील असा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर असं आहे की अव्यक्त अवस्था जी आहे, म्हणजे मग अशी आपण जे जागृत असणं आणि झोपेत असणं ह्याचा उदाहरण म्हणून घेतलं, तेच उदाहरण म्हणून जर घेतलं तर आपल्याला कळेल की असा काही मोठा अव्यक्त अवस्थेमध्ये काही फार मोठा फरक असतो असं नाही. व्यक्त झालं
की प्रत्येकजण आपापल्या स्वभावाप्रमाणे आपापल्या गुणांप्रमाणे काम करतात. म्हणजे त्या झोपेतला जो काही 5-6 तासांचा कालावधी आहे, तेव्हा आपण जरी असं म्हटलं की तेव्हा आपण अव्यक्त होतो, पण याचा अर्थ की त्या त्या झोपेमुळे आपल्याला फक्त आपल्या दैनंदिन व्यावहारिक ह्या जीवाचा विसर पडलेला असतो, एवढंच. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपण समजा रेल्वेने प्रवास करतोय, साधारण 3 दुणे 6 आणि 2 8 जणं आपण छानपैकी दिवसभर गप्पा-टप्पा केल्यात आणि प्रवास केलाय. पण रात्र झाल्यावर प्रत्येकाने आपापला बर्थ घातलाय आणि सगळे म्हणजे झोपले. कोणी त्याच्यामध्ये डॉक्टर असेल, कोणी वकील असेल, कोणी प्राध्यापक असेल, कोणी विद्यार्थी असेल, कोणी गरीब असेल, कोणी श्रीमंत असेल, कोणी सुखी असेल, कोणी दुःखी असेल, किती गोष्टी असतील. पण त्या रात्री झोपल्यानंतर हे सगळं माहीत नाही. पुन्हा सकाळी जागं झाल्यावर मात्र पुन्हा आपण सगळे ते म्हणतात तसे हाडामासाचे गोळे आणि त्यामुळे पुन्हा आपलं सगळं सुरू झालं. पुन्हा आपलं ते जे कालचं होतं, आपल्यातला फरक, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, शिकलेला न शिकलेला वगैरे वगैरे, ते सगळं आलं. प्रत्येकजण जो काही वेगळा होता तो झाला. अव्यक्त स्वरूपामध्ये आपण एक होतो, व्यक्त स्वरूपामध्ये आपलं वेगळेपण आपल्याला कळतं. अशा पद्धतीनं म्हणजे जे काही आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्या गुणांप्रमाणे आपलं झोपेत जेव्हा असतो ती जी काय असते ती त्यांनी त्याला प्रलय स्थिती म्हटलेलं आहे. जागे झालो त्याला आपण निर्मिती म्हणतो. त्यामुळे तेच असंख्य वेळा. आता आणखीन एका वेगळ्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत बरं का, की ह्याही आपण बऱ्याचदा कधी गमतीनं बोलतो. प्रत्यक्षात आज आपल्याला त्याचा अर्थ कळेल की हे असं पुन्हा पुन्हा जन्माला येणं. खरं म्हणजे हे सगळं पराधीनतेची गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा येणे, पुन्हा पुन्हा जाणे. आणि आत्ता आपण म्हटलं की अगदी त्या ब्रह्मलोकापर्यंत जाऊन सुद्धा पुन्हा पुन्हा यावं लागतं असं म्हटलंय. स्वामी विवेकानंदांनी लंडनमध्ये एका प्रवचनामध्ये एक असं विधान केलं आणि आपल्याला ते पटेल. ते असं म्हणाले की आज हा विवेकानंद प्रथम तुमच्या पुढे प्रवचन करत आहे आणि तुम्ही ते प्रथमच ऐकत आहात असं तुम्हाला वाटतं आहे. पण या कालचक्रामध्ये आपण आता ब्रह्माचा कालावधी पाहिला ना, कालचक्रामध्ये अनेक वेळा हे घडलं असेल. परत जन्म घेऊन तीच कृत्य, तेच जीवन पुन्हा पुन्हा जगतो. म्हणजे आपण कधी म्हणतो ना की या जन्मामध्ये आपली काय देवाणघेवाण राहिली असेल ती परत करायला पुन्हा पुढल्या जन्मात तीच माणसं पुन्हा भेटतात आणि ते जे काही आपलं असेल ती वसुली होते किंवा देणं होतं, जे काय असेल हे होतं असं जे म्हणतो. त्याचा अर्थ हाच आहे की इतक्या 7 लोकांपर्यंत जाऊन पुन्हा येणे, पुन्हा जाणे हे असं वारंवार घडतं. आता यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग भगवंतानी आपल्याला म्हणजे नरदेहामध्ये असणाऱ्या आपल्याला विचार करण्याची बुद्धी दिली आहे. त्यामुळे आपल्याला स्वाभाविकच इच्छाशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे आणि ज्ञानशक्ती आहे. अन्य सगळ्या जीव जंतू प्राणी मात्र पशुपक्ष्यांना हे नाही आहे. आपल्याला इच्छाशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे आणि ज्ञानशक्ती आहे. आणि या तीनही शक्तींचा उपयोग करून आपण जीवनमुक्त व्हावं, परमपदी जावं असं भगवंताला आपल्याला सांगायचं आहे. आता खरं तर असं आहे, पुन्हा मला कधी असं जेव्हा देह सोडू तेव्हा मग तो जीवन मृत्यू प्रलय किंवा पुन्हा निर्मिती म्हणजे येणं जाणं, व्यक्त होणं, पुन्हा व्यक्त होणं, किंवा मग याच्यातून कायमचं सुटणं किंवा भगवंताशी एकरूप होणं, परमपदी जाणं, हा सगळा एक व्यवहार म्हणजे प्रवासातला भगवंतानी दाखवून दिलेला मार्ग बरोबर आहे. पण हे सगळं आपल्याला याची डोळ्याच अनुभवायला मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला या इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती याचं स्मरण करायला हवं. ते खरंच आहे आपल्याचं. आपण ठरवलं तर काय वाटेल ते करू शकतो. मनामध्ये आपल्या इच्छा फक्त पाहिजे. क्रियाशक्ती पण आहे, केल्याने होत आहे रे असं पण आपण म्हणतो. आणि इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आहे, ज्ञानशक्ती पण आहे. म्हणजे भक्तीनं ज्ञान मिळतं, ज्ञानाने भक्ती मिळते. सगळ्या भगवंतानी आपल्याला गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत आणि ह्या 3 शक्तींच्या आधारे आपण परमपदी जाऊ शकतो. माणसाचा जन्म दुर्लभ आहे, पण आपल्याला मिळाला आहे आणि असा त्याचा उपयोग जर
आपण केला नाही तर नाही चालणार. त्यामुळे तो करण्यासाठी सतत सावध राहणं, सतत आपल्या आता ह्या काळाचा वेळेचा विचार आपण केलाय, त्यामुळे एकही क्षण वाया जाऊ न देता आपल्याला या आपल्या क्रियाशक्तीचा, इच्छाशक्तीचा, ज्ञानशक्तीचा उपयोग करून घ्यायचा आहे असं भगवंत आपल्याला सांगतोय. छान संधी मिळालेली आहे, त्या संधीचा आपल्याला उपयोग करून घ्यायला हवा. सुनील दादा एक गोष्ट सांगत असत की आपलं नेमकं काय होतं ते या गोष्टीमध्ये आपल्याला कळेल. की एक गाव होतं आणि त्या गावाला पूर्ण तटबंदी होती. त्या गावाच्या भोवताली एक पूर्णपणाला भिंत घातलेली तटबंदी होती. एकच त्या गावातून दुसऱ्या म्हणजे बाहेर जाण्यासाठी एक दरवाजा फक्त होता. बाहेरच्या लोकांना गावात यायचं असेल तर किंवा या गावातल्या लोकांना बाहेर जायचं असेल काही कामानिमित्तानं तर एकच मार्ग होता. बाकी सगळं भोवती गावाच्या तटबंदी घातलेली होती. एकदा असं झालं की त्या गावामध्ये एक अंध होता आणि त्या अंध माणसाला दुसऱ्या गावात या गावातून बाहेर जायचं होतं. आता कुणाला वेळ नसतो ना, आपल्याला कोणत्या दरवाजापर्यंत पोचवणार. म्हणून मग ते 2-4 लोकांना विचारलं असेल, पण कोणीच काही त्याला मदत केली नाही. पण एकाने मदत अशी केली, तो म्हणाला की तुम्ही असं करा. त्या आंधळा होता, त्याच्या हातात एक काठी होती. तर उजव्या हातात काठी आहे, तुम्ही असं करा, मी तुम्हाला भिंतीपर्यंत देतो. डावा हात भिंतीला धरा आणि डावा हात भिंतीला लावत लावत तुम्ही चाला. तुम्हाला दरवाजा लागेल, मग त्या दरवाजातून तुम्हाला बाहेर जाता येईल. याला पण ती कल्पना पटली आणि तो आंधळा एका हातात काठी, दुसरा हात भिंतीला लावत लावत बिचारा चाललाय. चालतोय चालतोय चालतोय, इतका चालला इतका चालला इतका थकला, पण दरवाजा काही लागेच ना. का बरं असं झालं? एवढा तर काही लागायला नको. अगदी कितीही जरी म्हटलं तरी सुद्धा ज्या अर्थी त्या माणसाने भिंतीचा आधार घेऊन चालत असेल त्या दरवाजा अगदी जवळ नव्हता गोष्ट खरी. फार तर निम्मा अंतर लागेल, पण अजून काय येत नाही दरवाजा. अजून कदाचित असं झालं की फेरी पूर्ण झाली का काय असं वाटायला लागलं. आणि मग लक्षात असं आलं की नेमकं काय व्हायचं की त्याला खोकला यायचा, मग तो भिंतीचा हात सुटायचा. त्याला कुठेतरी खाज सुटायची, मग तो भिंतीचा एका हातात काठी, त्यामुळे तो हात सुटायचा. आणि अशा वेळेला तो दरवाजा नेमका जायचा आणि त्यामुळे तो बिचारा आपला गोल 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 फिरतोच आहे. आता हे असं होऊ नये, हे जे सगळे आड येणाऱ्या गोष्टी आहेत ना, खोकला येणं काय, खाज सुटणं काय, दरवाजा सुटणं, हे ज्यामुळे घडतं ना ते म्हणजे आपले विषय आहेत. हे विषय आपल्या आड येऊ नयेत आणि आपल्याला जी काही सुवर्ण संधी जीवनमुक्तीची, नरदेह मिळून ही जीवनमुक्तीची संधी भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे, ती संधी आपली वाया जाऊ नये. पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे असं परत परत येणं जाणं होऊ नये. पुन्हा येणं म्हणजे पुन्हा सुख दुःख सुख दुःख या चक्रात अडकणं आहे. हा प्रवास असाच चालू राहील, तो होऊ नये म्हणून भगवंत एवढं सगळं आपल्याला सांगतोय. नाही तर त्या ब्रह्मलोकाचा एवढा मोठा कालावधी बघितला तर आपण हपकून जाऊ, तर तसं नाही आहे. याच्यामध्ये आपण अडकू. असू दे तो किती वर्षांचा कालावधी, पण आपल्याला तो असं पटकन वाटेल जर का आपण आपल्या इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्तीचा उपयोग केला आणि योग्य पद्धतीनं आपण आपला जीवनमार्ग अवलंबला, मनुष्य जन्माचं सार्थक करून घेतलं, तर आपल्याला काहीच अवघड नाही असं भगवंताला सांगायचं. हे ते सगळं चक्र सारखं फिरत आहे. ते चक्र एका शाश्वत अधिष्ठानावर फिरत आहे. जातं असतं ना, जातं, त्या जाताच्या ज्या दोन हे असतात त्याची खालची जी दळ असतं ते स्थिर असतं आणि वरचं असतं ते फिरत असतं. आणि म्हणून मग ते जात्यामध्ये घातलेलं धान्य चांगलं बारीक यायचं, तळी म्हणतात त्याला. तर ती पहिली खालची जी तळी असते ती स्थिर असते, वरची तळी फक्त फिरत असते. तर तो जो खालचा स्थिर भाग आहे ते ब्रह्म आहे, ते स्थिर आहे, ते शाश्वत आहे, ते बदलत नाही आहे, आपल्याला फिरवत आहे. ते जे आहे ते ब्रह्म अव्यक्त आहे. आता ते आपल्याला दिसत नसल्यामुळे पण ते फिरत आहे. आणि म्हणून 17व्या श्लोकामध्ये आपण आपल्या वर्षाची म्हणजे आपल्या 70, 80, 100 वर्ष याच्याशी आपण तुलना करून ब्रह्माजीचं हे आयुष्य कसं कोटी कोटी वर्ष आहे हे थोडंसं जाणून घेतलं.
आणि आत्ता ह्या 18 आणि 19व्या श्लोकामध्ये आपण असं समजून घेतलं की म्हणजे थोडा प्रयत्न केला, समजून घेतलं की नाही आपण नाही म्हणू शकत, पण काय केलं तर ब्रह्मदेवाचा दिवस उगवला म्हणजे व्यक्त झालो, त्याचा दिवस मावळला किंवा काय रात्रगमे संध्याकाळ झाली तर अव्यक्तात गेलो. असा आपण हा सगळा जो म्हणजे व्यक्त असणारा विश्वाचा पसारा इतका मोठा असतो की त्याची गणना करणं आपल्याला शक्य होत नाही. एवढं तरी आपल्याला कळलं की हा प्रचंड आहे. त्यामुळे हे जे सगळं दृश्य विश्व आहे ब्रह्माने निर्माण केलेलं आहे आणि त्याचा हा पसारा फार मोठा आहे. जेवढा पसारा मोठा स्वाभाविकच आपण असं म्हणू की त्याचे दिवसाचे 4 प्रहर संपले की हा सगळा अफाट पसारा लय पावतो. पुन्हा तो दिवसाचा 4 प्रहर सुरू झाले की पुन्हा त्याचं सुरू होतं. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त काही येणं आणि जाणं हे त्याच्या याच्यावर सारखं चालू असतं. माऊलीने एक छान दृष्टांत दिलाय, आपल्याला सहज कळेल कसं व्यक्त आणि अव्यक्त निसर्गाचं आहे सारखं चालू असतं. माऊली म्हणतात शरद ऋतू असतो, त्या शरद ऋतूमधले जे ढग असतात ते कुठेतरी नाहीसे होतात. आपण नेहमी म्हणतो ना की शरद ऋतूमधले जे ढग असतात ते काही पावसाचेच असतात, नुसतेच आपले येतात आणि जातात. आणि मग ते जे जातात ते एकदम ग्रीष्माच्या अखेरीला म्हणजे वर्षा ऋतूच्या जरा थोडंसं आधी ग्रीष्माच्या अखेरीला ते पुन्हा उत्पन्न होतात. म्हणजे ते आधी अव्यक्तात जातात, आता ते व्यक्त होतात, त्यांचं त्यांचं काम करतात, छानपैकी वर्षा ऋतूमध्ये पाऊस पडतो, पुन्हा शरद ऋतूमध्ये ते गायब होतात, अव्यक्तात जातात, पुन्हा ते व्यक्त होतात. आणखीन एक माऊलीने दृष्टांत दिलाय, ते मगाशी जसं म्हटलं की एक छोटीशी बी, त्या छोट्याशा बीमध्ये एवढ्या मोठ्या वृक्षाचं मूळ, खोड, फांद्या, पानं, फुलं, फळं हे सगळं त्या छोट्याशा बीमध्ये साठवलेलं आहे. माऊली म्हणतात ते बीज जर फोडलं तर दिसणार आहे का? नाही दिसणार. त्या बीमध्ये हे सगळं अव्यक्त रूपात आहे, पण त्या बीमुळेच ते व्यक्त रूपात येणार आहे. योग्य वेळेला ते व्यक्त होतं. ती बी रुजणं, त्याच्यातून सगळ्या गोष्टी येणं, हे सगळं व्यक्त होणं. आणि ह्याला जो काही कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण मोजला. तो या भूलोकावर एवढा लागेल, अन्य लोकांमध्ये किती लागेल आणि ब्रह्मलोकामध्ये किती लागेल याचा हिशोब आपण केला. आता हे सगळं सांगण्याचा उद्देश काय? चांगली चालली गीता, अर्जुन काहीतरी विचारतोय, भगवंत उत्तर देतोय. कुठून तरी अर्जुनाला युद्धाला तयार करणं हे खरं काम आहे, पण मध्ये मध्ये या गोष्टी सांगितल्या जात आहेत. आणि अक्षरब्रह्म हाच मुळी अध्याय की जे कधीही क्षर म्हणजे नाश पावत नाही अशा ब्रह्माचा विचार आपण करतोय. ते जे काही आहे मग म्हणजे ब्रह्मदेवाजवळ भांडार आहे, सृष्टी निर्माण करतोय ना, एवढी अफाट सृष्टी त्याला निर्माण करायची. त्यामुळे या ब्रह्मदेवाजवळ खरोखरच या सृष्टी निर्मितीचं भांडार आहे. किती जीव, किती जंतू, 84 लक्ष योनी, किती ते अंडज, जारज वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ आहेत. आणि मग बरं त्रैलोक्यसृष्टी, तिन्ही लोक म्हणजे हा एवढा जो काही पसारा आहे, हा सगळा पसारा आणि सगळा व्यवस्थित मांडला जातोय. प्रत्येकाचं असणं, राहणं, नाहीसं होणं हे सगळं त्याचं व्यवस्थित चाललेलं आहे. अवतरला जातो आहे, व्यक्तात येतो आहे, अव्यक्तात जातो आहे, निर्मिती होते आहे, स्थिती होते आहे, नाश पावलं जात आहे. विलक्षण असं सगळं ह्या ब्रह्माचा कारभार चाललेला आहे. या सगळ्यापेक्षा आता हे तर झालंच 3 श्लोकांमध्ये आपल्याला या सगळ्या संबंध ब्रह्म 8 लोकांपर्यंत परमपदापर्यंतच्या सगळ्या लोकांची थोडी थोडी माहिती देईल. त्यामुळे हे सगळं विलक्षण आहे खरंच, पण याहीपेक्षा काहीतरी विलक्षण हे जे काही आहे ते परमस्थान आहे. आणि ते परमस्थान, ते परमपद अनन्य भक्तीनं प्राप्त होण्यासारखं आहे. आता जसं म्हटलं माणसालाच शक्य आहे त्याच्या ज्ञानशक्तीनं, क्रियाशक्तीनं आणि म्हणजे त्याला त्याला अशक्य असं काही नाहीच आहे असं म्हणूया आपण. इच्छाशक्ती फक्त असली पाहिजे. त्या इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्तीनं त्याला हे प्राप्त होईल. फक्त त्याच्या जोडीला अनन्य भक्ती त्याची असली पाहिजे. वारंवार या अनन्य भक्तीचा उल्लेख भगवंतांनी केला आहे आणि त्यांनी ते परमपद प्राप्त होणार आहे. तिथे गेल्यानंतर, परमपदाशी गेल्यानंतर या संसारात परत यावं लागत नाही असं आता 20, 21, 22 म्हणजे पुढले जे 3 श्लोक आहेत त्या परमपदाचे, परमतत्वाचं महत्त्व भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आज
आपण थांबणार आहोत थोडं लवकर. पण त्याचं कारण असं आहे की आता आपल्याला खूप अभ्यास करायचा आहे, की आपल्याला आता क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती अशी बळकट करायची आहे, की आपल्याला आता ह्या कुठे अडकायचंच नाही आहे. आता आपल्याला कळलं की असलं निर्मिती होणं, पुन्हा अव्यक्तात जाणं, व्यक्त होणं या गडबडीत राहायचंच नाही आहे. परमपदीत जायचं आहे. तर त्या परमपदी जाण्यासाठी जी काही आपल्याला तयारी करायची आहे, ती आपण करून 20, 21, 22 या 3 श्लोकांमध्ये आपण आपल्याला भगवंत ह्या परमपदाचं महत्त्व सांगणार आहेत. ते आपण पुढल्या सोमवारी ऐकूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.